माध्यमातून डेच्या माध्यमातून ती स्पर्धा पुढे येताना 1 लाखाची स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि त्यांच्याच माध्यमातून द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या गोलंदाजांना प्रत्येक विकेटसाठी जर आपण विचार केला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं व्यक्तिमत्व अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल नितीनजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला जालिंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. तर गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता परंतु पॅकर्स जुचंद्र या संघातून दिवेश ज्यांनी सांगितलं की अमितदादा पाटील यांच्याच नेतृत्वाखाली ही संधी आम्हाला प्राप्त झाले. हे त्यांचे बोल आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मोहनदादा पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. या टेनिस क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये प्रकाश झोतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात गरिबांचे कैवारी आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. द ग्रेट मराठा जे आपण पाहतोय संस्थापक आहेत, अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात एका साईडला जर आपण पाहिलं तर अग्रिकट्टा भूषण भोईर यांचा मात्र स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे व्यवस्थित जेवण मिळेल, स्वादिष्ट अग्री टाईपमध्ये आपल्याला जेवण पाहायला मिळेल. फ्रीमध्ये मिळणार नाही आहे परंतु स्वखर्चाने आपण जेवणाचा स्वाद घ्यावा. एका साईडला कोल्ड्रिंक्स वॉटर फॉलो बॉईज यांचा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. तिथे आपण जाऊ शकता परंतु स्वखर्चाने मात्र या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात जिथू आमच्या या ठिकाणी साईड स्क्रीनवर पाहायला मिळतात. 40+ खेळाडू आहेत. विरल नायर अँड अजित मात्रे या ठिकाणी पाहायला मिळतात. स्टार्ट ऑफ द मॅच एका साईडला चेतन पाटील चँग यांना आपण पाहू शकाल तर एका साईडला रवी पाटील एक आपण पाहू शकाल. चेतन मात्रे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मिस्टर चेतन मात्रे, भावेश पुणेकर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत ज्यांच्या माध्यमातून सुंदर स्पर्धा अंडरआर्म ओपन पाहायला मिळाली आणि ज्यांनी आम्हाला समालोचनेची संधी प्राप्त केली होती त्यांचं खूप खूप धन्यवाद. गंधर्व पाटील असतील. पहिला चेंडू बॅटची एज आणि तेवढ्याच वेगाने जोमाने चेतन पाटील चँग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिकी सिंगल च्या माध्यमातून एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. रवी पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज 40+ मध्ये ज्यांची वर्णी लागली होती आगरी कोळी समाज सामाजिक संस्था या संघातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिरागाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. 40+चा जो पाहायला मिळाला आज सत्यसाई चषक जो चालू आहे खार्डीच्या मैदानात त्या ठिकाणी मी समालोचन करत होतो आणि सुंदर त्यांचा संघ मात्र अंतिम 8 मध्ये जाऊन पोहोचला गेलाय. तो आपण पाहतो अलंकार तरे यांचा संघ आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 धाव 1 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव ही फलकावर पाहायला मिळते. चेतन मात्रेचा हा चेंडू सुपर्ब एक्सलंट मॅग्निफिसंट डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि तिथून थोडासा हलकासा स्विंग पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात आपण पाहू शकाल या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 रन्स विदाऊट लॉस. ही ताकद आहे चेतन मात्रे या गोलंदाजाची आपण पाहू शकाल. चेतन पाटील चँग एक ॲबिलिटी असणारा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. यावेळेला मात्र आपण पाहतोय चिफ शॉट आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. गुड कॅच फलंदाज बाद रवी वाघमारे त्या ठिकाणी तैनात होते. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन बिग विकेट चेतन पाटील चँग 0वर बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. 1 गडी बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. जालिंदर भोईर आपण पाहतोय. चंद्रपाडा HM चिकन सेंटरच्या माध्यमातून आपण पाहतोय. हर्षद लाखात यांना मात्र आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळतं ज्याने मॅच विन करून दिली गेली. त्याबद्दल जालिंदर भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता.
फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय मिस्टर अमर पाटील, एका साईडला रवी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण चेतन म्हात्रे ऑन साईडला यावेळेला बॅट सुटते परिपूर्ण, मात्र या ठिकाणी बॅट सुटत असताना एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि अमर पाटील तेवढ्या जोमाने उत्साहाने 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर अजित म्हात्रे त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. हर्षद लाखात आपण यायचं आहे प्लीज. जालेंद्र भोईर यांच्याकडून आपण पाहतोय HM चिकन सेंटर चंद्रपाडा यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. 500 आपण पारितोषिक मात्र या ठिकाणी घेऊन जायचं आहे. जालेंद्र भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतो. म्हणून म्हटलं होतं ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्याजवळ येईन, आणि ते मात्र हर्षद लाखात यांनी केलं आणि जालिंदर भोईर यांनी मात्र ते वक्तव्य पाहायला मिळालं. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना फ्लिकचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट हे क्रिकेटमधील बेसिक आहे, आणि ज्या वेळेला बेसिक क्रिकेटमधील विसरत नाहीत ना त्यावेळेला मात्र फलंदाज खोऱ्याने धावा वाहताना पाहायला मिळतात. काही फलंदाज आताचं क्रिकेट एवढं फास्ट झालं की प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकार यावेत हेच एक्सपेक्टेशन आपल्याला पाहायला मिळतं, परंतु ही मात्र अपेक्षा बाळगून न करता यावेळेला सिंगल डबलला पहिल्या षटकांमध्ये कसं कन्वर्ट करावं, पहिल्या षटकांमध्ये चेंडूचा कापूस कसा घालवावा या हेतूने काही सेन्सिबल क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्या अनुषंगाने अमर पाटील यांचं कौतुक करेन. 5 धावा 1 गडी बाद 5 चेंडूंचा खेळ झालाय. चेतन म्हात्रेचं मी कौतुक करेन की अचूक टप्प्यावर लेंथ अँड लाईन मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 5 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 5 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. थँक्यू थँक्यू धन्यवाद. जितेंद्र भोईर जे आपण पाहतोय जालेंद्र भोईर यांचे भाचे आहेत, आणि त्यांना विनंती करेन की जितेंद्र भोईर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी 500 रुपयांचं कॅश प्राईज. हर्षद व्हेरी वेल प्लेड, अप्रतिम सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. तर या पण जितेंद्र भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते मी त्यांना विनंती करेन जे भाचे आहेत जालेंद्र भोईर यांचे, तर मी विनंती करेन आपल्या शुभ असते या ठिकाणी 500 रुपयांचं कॅश प्राईज जालेंद्र भोईर यांच्या शुभ असते आपण पाहू शकाल. तदनंतर प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात द ग्रेट मराठा परिवार विजयभाई यांच्याकडून मात्र प्रत्येक विजयभाई परमार यांच्याकडून मात्र आपण पाहतोय की प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेला आहे. पहिलं षटक 5 धावा अधिराज्य गाजवलं ते गोलंदाज चेतन म्हात्रेने. सुपर बॉलिंग, इनक्रेडिबल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, आणि ज्या अनुषंगाने मात्र बोटांतील जादू काय असते, सहजता काय असते, सुंदरता काय असते याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी प्रात्यक्षिकरण दाखवलं गेलं, आणि 5 धावांवर 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेतन पाटील चांग यांना मात्र या ठिकाणी एक मोठा धक्का पाहायला मिळाला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला. यावेळेला सुंदर चेंडू पाहायला मिळतो. विनोद परेड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. या खेळाडूकडे तेवढे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे विकेट घेण्याची, आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला रवी पाटीलला एक्सपिरियन्स खूप आहे. क्रिकेटच्या अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत प्रबळ इच्छाशक्तीवर, दृढ निश्चयावर अनेक मैदानं ज्यांनी गाजवले गेलेत असे लेजंड क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, थोडंसं व्हेरायशन आणलं गेलं होतं. याला म्हणतात चेंज इज ऑनली थिंग दॅट गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने संधी देत असते, आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं, आणि तेच विनोद परेडने सुंदर गोलंदाजी केली. सुंदर चेंडूची सांगता पुन्हा एकदा सज्ज होत आहेत कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. यावेळेला पाहिला बॅटची एज स्वतःहून रवी पाटील मात्र या ठिकाणी क्रीज सोडतायत. अर्थातच या ठिकाणी फलंदाज कॉन्फिडेंटली बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिळते ती सफलता, आणि या वेळेला मात्र विजयभाई परमार यांच्याकडून 100 रुपयांचे हकदार आपल्याला पाहायला मिळतात. तर RK एंटरप्राइजेस जिकिन यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राईज प्रत्येक विकेटसाठी.
HK style. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. विकेट मिळते यावेळेला आपण पाहतो यश प्राप्त करतायत विनोद परेड. एक मी म्हटलं होतं विकेट घेण्याची भूक काही मिटणार नाही आहे ती विनोद या गोलंदाजाची. अनेक मैदानं मात्र सुंदर गोलंदाजीच्या पृथक्करणाने गाजवलेल्या आहेत. तोच खेळाडू आपण पाहतोय. एका साईडला भूपेंद्र, अर्थातच भवानी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लॉंग ऑफला आपण पाहू शकाल तेजस सुंदरे यांना आपण पाहू शकतायत वाडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. त्यानंतर रवी वाघमारे एक मॅग्निफिसंट प्लेअर आपण पाहू शकतायत. मोहनदादा यांनी मात्र सुंदररित्या जजमेंटने झील टिपला गेला. मोहनजी पाटील आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. द ग्रेट पर्सन, द ग्रेट मराठा चे संस्थापक आपल्याला पाहायला मिळत आहेत उजव्या हाताने. अप्रतिम सुरेख पद्धतीने ऑन साईडला सुंदर फटका आहे. स्वीट टायमिंग पाहायला मिळालं होतं. तेजस मात्र पुढे सरसावत आहेत. चिकी सिंगलच्या माध्यमातून एक धाव मयूर यावेळेला पाहायला मिळत आहेत आणि मयूरच्या बॅटमधून एक धाव येत असताना 6 धावांवर 2 गडी बाद. थोडीशी यावेळेला नाजूक स्थिती पाहायला मिळते अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाची. इथून जर पार्टनरशिप चांगल्या प्रकारचे होते, बिल्ड पार्टनरशिप करतायत तर कदाचित धावा वेगाने येऊ शकतील. म्हणून म्हटलं होतं शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. हे विश्वास नांगरे पाटील यांचे बोल आहेत आणि ते बोल मात्र या ठिकाणी करून दाखवतील का पाहायचं आहे. 6 धावात 2 गडी बाद, 1.4 चेंडूचा खेळ झालाय. अमर पाटील ऑन स्ट्राईकवर आपण पाहतोय. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, षडंपूलचा फटका. सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव येते. प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक वर्ग जे या स्पर्धेला आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत अमितदादा पाटील यांच्या वतीने. आणि जे प्रेक्षक मात्र वॉच करतायत घर बसल्या JTCच्या माध्यमातून आनंद यावेळेला जरूर घेत आहेत यूट्यूबवर, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. मृणाल मात्रे जे प्रोप्रायटर पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला जागा बनवली स्लिप पॉईंट क्षेत्रामध्ये. यावेळेला ट्राय चांगली केली गेली होती. सुंदर क्षेत्ररक्षण चेतन मात्रे यांचं पाहायला मिळालं. बॅकअप चांगला मिळत आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 धावा इझिली डन केल्या जातात खेळपट्टीवर. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावात 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 या धावसंख्येवर. प्रत्येक विकेटसाठी जर आपण पाहिलं विजयभाई परमार यांच्याकडून गोलंदाजाला विनोद परेड यांना आपण पाहतो 100 रुपये. RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित जिकनी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतो. पहिलं षटक सुद्धा चेतन मात्रेने हाताळलं आणि 1 गडी बाद केला होता चेतन पाटील चांग यांना. त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राईज पाहायला मिळतं. 9 धावात 2 गडी बाद. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी, बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जान. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. अमर पाटील एका साईडला पाहायला मिळत आहेत. जर लगातार 3 षटकार ठोठावत आहेत तर HM चिकन सेंटर आपण पाहतो चंद्रपाडा जलेंद्र भोईर यांच्याकडून जर आपण पाहिलं तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ही ऊर्जा दिली जाते अमर पाटील यांना. आपण पाहू शकाल हे बक्षिसांसाठी पात्र ठरतील का याकडे लक्ष असेल. तेवढंच इम्पॉर्टंट मात्र या ठिकाणी स्वतःला संघाला डावाला सावरण्याची गरज असेल. 9 धावा फलकावर पाहायला मिळतात. 2 गडी बाद झालेत. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आपण पाहणार आहोत काय रणनीती असेल, काय गेम प्लॅनिंग असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 षटक हे पॉवर प्लेचं बंधनकारक होते आणि पॉवर प्लेचं बंधन आता मात्र यावेळेला संपुष्टात आलं आहे. 3रं षटक आणि अर्थातच खेळाडू थोडेसे फैलावले गेले, ते बाउंड्री लाईन टच आपल्याला पाहायला मिळतात. 3रं षटक हाताळण्यासाठी चेतन मात्रेला कंटिन्यूस गोलंदाजी दिली जाते, कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त धावा दिल्या होत्या. त्या आपण पाहिल्या तर 5 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. यावरून मात्र आपली स्वतःची क्वालिटी काय आहे
म्हणून म्हटलं होतं आयुष्यात मित्रांनो स्वतःचं साधेपणा टिकवा. तोच साधेपणा एक दिवस तुमच्या गावाचा आणि स्वतःचा ब्रँड बनेल. आणि तेच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय हे क्वालिटी दर्जाचे गोलंदाज आहेत. चेतन मात्रे षटक क्रमांक 3 घेऊन पहिला चेंडू सज्ज होत आहेत अमर पाटील. चला थोडीशी घाई करा, जरा स्पीडअप करा जरा गेम. चेतन मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला पाहिलं सुरेख फटका आहे अमर पाटीलच्या बॅटमधून. मात्र यावेळेला आपण पाहू शकाल शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय तो भूपेंद्र अर्थातच भवानी यांच्या हातामधून मात्र जीवनदान मिळालंय. आणि शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहतोय, कारण या खेळाडूकडून ती अपेक्षा नव्हती, एक्सपेक्टेशन नव्हतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सुंदररित्या मात्र या ठिकाणी अमर पाटील यांनी सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच भूपेंद्र अर्थातच भवानी की मला मात्र जीवनदान मिळालं. एक सोपा झेल कुठलाही सोपा नसतो. झेल तुम्हाला मात्र झेलावा लागतो. ज्या वेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाची गोष्ट असते. तुमचं जजमेंट खूप चांगल्या प्रकारचं असतं. जजमेंटच्या माध्यमातून ओंजळ तुमच्या हातांची कशी आहे ते खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संधी चालून आले. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतोय तो क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. स्वप्नील मुकादम त्या ठिकाणी आपण पाहू शकता. गुड कॅच, फलंदाज बाद. ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्याच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्याच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नाईगाव दुचंद्रची ही शान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत ध्यान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो थँक्यू टीचर, थँक्यू. 2 चेंडू फेकून झाले, 10 धावा, 3 गडी बाद. अशी नाजूक स्थिती अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत हबी झालेत ते गोलंदाज चेतन मात्रेने धैर्य सोडलं नाही. जरी भूपेंद्रने झेल सोडला तरी सुद्धा मात्र या ठिकाणी मी सक्षम आहे हे दर्शवत असताना कोणताही फलंदाज तग लावून राहत नाही आहेत. आणि त्याचंच कारण अमर पाटील यांच्यावर पूर्णपणे दारोमदार आपल्याला पाहायला मिळते. आता स्वतःला संघाला डावाला सावरण्याची गरज आहे. एका साईडला थर्ड मॅनला आपण पाहतोय मिस्टर निलेश मात्रे गोल्डन सिक्सर. ज्या पद्धतीने मात्र कित्येक वेळा 50च्या वरती मात्र ज्यांनी खेळलेले आहेत असे स्ट्रोक आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने चेतन मात्रे. अप्रतिम ऑन साईडला अमर पाटील यांच्या बॅटमधून एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय काय होईल तर यस इज गॉन. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय द फिंगर इज गॉन ऑफ अंपायर नाव. मिस्टर विरल नायर बॅक टू द पॅव्हिलियन. मिस्टर बॅट्समन अमर पाटील. थँक्यू टीचर, थँक्यू. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोचते 11 धावा, 4 गडी बाद. भूपेंद्रने झेल सोडला म्हणूनच मी म्हटलं होतं की चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे मित्रांनो, ती तुम्हाला सातत्याने संधी देत असते. चला फलंदाज थोडीशी घाई करा जरा प्लीज. टाइम आउटचा नियम माहितीच असेल नो डाऊट. विनंती करेन की आपण थोडंसं वॉर्मअप करत जायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 11 धावा, 4 गडी बाद. विकेट हॅट्रिक जर साध्य करतायत तर विजयभाई परमार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आतापर्यंत जर आपण पाहिले तर चेतन मात्रेने काय कमालीची गोलंदाजी केली. 11 धावांवर 4 गडी बाद. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नंदू भोईर आपण पाहतोय. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये गली रिझन निलेश मात्रे. तदनंतर सलीम मिडाफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहनजी पाटील. तदनंतर शॉट एक्स्ट्राला आपण पाहतो विनोद परेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 30 यार्ड सर्कलचं बंधन आपण पाहू शकाल. थर्ड ओव्हरमध्ये जे 4 क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि यष्टीरक्षक सोडून यावेळेला पल्लो स्कोप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जोखीम पत्करली होती कल्पेश म्हात्रे यांनी, परंतु यावेळेला
एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज घेऊन मात्र अजित म्हात्रे यांचा इशारा विरल नायर यांच्यासाठी आपण पाहतो. या खाणाखुणा खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. समजणे वालों को इशारा काफी होता है म्हणून क्वालिटी दर्जाचे हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण महाराष्ट्र भ्रमण आणि खास करून पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जे आमंत्रित मागणी असते या पंचांना आपण पाहतोय. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. धावांची गती फलकावर 12 धावा 4 गडी बाद 2.4 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी चेतन म्हात्रेच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना पत्तू पॅकर्स जुचंद्र वर्सेस काव्य 11 अंकुश स्मृती. दोन्ही संघाचे कर्णधार आणि सामना 4 षटकांचा असेल तो दुसऱ्या फेरीतील. 12 धावा 4 गडी बाद. नाजूक स्थिती आहे. डावाला संघाला सावरण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. रवी डवले आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? तेजसचा मात्र वेगाने फेकी येते परंतु या ठिकाणी आपण पाहतोय स्वैर फेकी झाली आणि तत्पूर्वी 2 धावा तिसऱ्या धावेसाठी निघालेत कल्पेश म्हात्रे आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. चौथ्या धावेसाठी प्रयत्न आहे परंतु हा न करता करता रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. हा जिथे 1 धाव तिथे 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. कलेक्शन अचूक झालं नाही आणि त्याचंच कारण तेजस मात्र या ठिकाणी दर्शवत असताना कमरेवर हात देत आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की 3 धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात ॲडिट केल्या जात आहेत विजय कांबळे यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा 4 गडी बाद. 2.5 चेंडूचा खेळ झालेला आहे. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय केशरीनाथ पांडुरंग पाटील स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित आमदार चषक 2021 MLA ट्रॉफी 2021 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. 15 लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत फलकावर धावसंख्या पाहायला मिळते. कल्पेश म्हात्रे पाहायचं ॲबिलिटी आहे खेळाडूकडे नो डाऊट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जेव्हा स्विच हिटचा चेंडू मात्र खेळला जातो त्यावेळेला रिस्क घेतली जाते अक्षरशः आपण पाहतो आणि यावेळेला जोखीम पत्कारली होती परंतु जोखीम मात्र पत्कारून या ठिकाणी कोणताही धोका पत्कारला गेला नाही. 15 धावा 4 गडी बाद. मात्र या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट मात्र या ठिकाणी 1 मिनिटाचा असेल. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. या ऐकूया एक सुमधुर संगीत. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. चंद्रगावचा अभिमान चषक आहे हो 1 नंबर. चंद्रगावचा अभिमान चषक आहे हो 1 नंबर. थँक्यू ऋषी थँक्यू. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालेला आहे. सबस्टिट्यूट खेळाडू भावेश पुणेकर विनोद परेट थोडेसे यावेळेला थकवा जाणवत असताना पाहायला मिळतोय. 15 धावा 4 गडी बाद 3 षटकांचा यावेळेला खेळ समाप्तीवर झालाय. आपण पाहतोय आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन. पुन्हा एकदा सेकंड कॉल असेल. आम्ही 2 संघांना कॉल करू इच्छितो. पत्तू पॅकर्स जुचंद्र आणि काव्य 11 अंकुश स्मृती. आपण टॉस का बॉसमध्ये 1.5 चेंडूच्या अगोदर मात्र त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर फ्लड आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारचं मात्र यावेळेला त्रास होत नाही आहे या फ्लडचा आपण विचार केला तर. आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा दिवस पहिला दिवस आहे. पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 5 दिवसांमध्ये टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या वर्षात ही स्पर्धा थोडीशी मात्र मध्यंतर खंडित झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता डेटसुद्धा डिक्लेअर झाली होती परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेताना लॉकडाऊन लागलं आणि त्यानंतर ही खंडित होत असताना ही स्पर्धा ॲक्युरेट आपण पाहतोय 17 ते 21 हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम या मार्चमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 13, 14, 15, 16 अजून एक स्पर्धा पाहायला मिळेल. साहेब प्रतिष्ठान पुरस्कृत जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे ती सुद्धा लवकरच आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. 2, 3, 4 रणजित किनी यांची सुद्धा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 1 लाखाची स्पर्धा असणार आहे. आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि नेहमीच खेळाडूंना
ऊर्जा देताना पाहायला मिळतात. बक्षीस लावत नाहीत तर ऊर्जा देत आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. 15 धावा, 4 गडी बाद झालेले आहेत. काय म्हणतील संदीप गावण सर आमच्या समोर जोडले गेलेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. बापाणे गावातील एक सुपुत्र आपण पाहू शकता. काय म्हणतील येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा यायला हव्यात? व्हॉट यू कॅन से? येणाऱ्या 2 षटकांमध्ये माझा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार 25 धावा तरी यायला हव्या. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने रोखलंय अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. 4 बाद, धावसंख्या 15. बघूया काय घडतंय उर्वरित या 2 षटकात. नक्कीच नो डाऊट. यावेळेला आपण पाहतोय चेंडू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला. सुंदर फटका रवी डवलेचा पाहायला मिळतोय. एक धाव वेगाने, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न हे करावं लागणार आहे. सिंगलमध्ये डबलमध्ये कसं रूपांतर करता येईल, कन्वर्ट कसं करता येईल याकडे लक्ष देणं म्हणजे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाच्या फलंदाजांचं लक्ष असेल. आता रिस्पॉन्सिबिलिटी जाणावी लागणार आहे, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो? तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि व्यक्ती हा कधीच थकत नसतो. म्हणून आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ एकच औषध आहे, ते म्हणजे कष्ट. आणि कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. धावसंख्या फलकावर 17 धावा. यावेळेला पाहिलं मितेश शिंगोटे यांचा मात्र हा चेंडू खूपच बाहेर असल्याकारणानं पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत. स्वर मारा या ठिकाणी केला जातोय आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतो अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र हा संघ पाहू शकाल. 18 लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेला पाहिलं चेंडूचा टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केला गेला होता. सुंदर यावेळेला डिलिव्हर्ड चेंडू केला गेला. बॅटची एज आणि बॅटची एज येत असताना एक धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळते रवी डवलीच्या बॅटमधून आणि संघाला घेऊन जातोय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात, कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये किंवा अनन्य क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे. कष्ट तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. धावसंख्या 19 लॉस ऑफ 4 विकेट. 19 धावा, 4 गडी बाद, 19 रन, 4 विकेट के नुकसान पर. 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ स्वीकारला गेलाय. यानंतर होणारा सामना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. पत्तू पॅकर्स जुचंद्र अँड काव्य 11 अंकुश स्मृती. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस या ठिकाणी रेडी राहायचं आहे. 19 धावा, 4 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी निलेश म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. स्लिप पॉईंटला या ठिकाणी एक कव्हर पॉईंटमध्ये आपण पाहू शकतायत. 38 सर्कलमध्ये एक शॉर्ट स्क्युअर लेग आपण पाहतो, एक शॉर्ट लेग गली. अप्रतिम, गुड डिलिव्हरी. तेवढा चांगला चेंडू मात्र खेळून काढला यावेळेला आपण पाहतो कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून. 2 धावा येतील काय? एस, इट इज अ 2 रन. सुरेश रैना आणि एम एस धोनीची कुठेतरी ताजाच झाली, आठवण आली अशा प्रकारचं 2 धावा. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगची आठवण आली अशा प्रकारच्या 2 धावा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. पापणी लवतेने लवते 2 धावा येत आहेत. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. आणि त्या 2 धावा येत असताना धावांची गती फलकावर 21 लॉस ऑफ 4 विकेट. 21 धावा, 4 गडी बाद. पहा मोठे फटके येत नाही. सिंगल डबलला मात्र या ठिकाणी कन्वर्ट करतायत. हे क्रिकेटमधील मोस्ट यावेळेला आपण पाहतो जे फॅक्टर आहे ते आपण पाहतो की बेसिक आहे. 21 धावा, 4 गडी बाद. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद, डिरेक्ट हिट यावेळेला केली जाते आणि फलंदाज मात्र कोण बाद होईल याकडे लक्ष असेल तर मात्र यावेळेला फलंदाजाला रवी डवले मात्र या ठिकाणी बाद होत आहेत की कल्पेश म्हात्रे, कारण बॅटचं एज होतं आणि कॉटन बॉलच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाज बाद होताना मितेश शिंगोटेला मिळते विकेट. आर.के. एंटरप्राइजेस यांच्याकडून 500 रुपये आणि विजय भाई परमार यांच्याकडून 100 रुपये. थँक्यू टीचर, थँक्यू. आदरणीय सन्माननीय रंगनाथ रामचंद्रजी भोईर यांना विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक यायचं आहे. रंगनाथ रामचंद्र भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपणास विनंती करेन, आयोजकांच्या विनंतीस मान देऊन रंगनाथ रामचंद्र भोईर साहेब आपण व्यासपीठावर या. धावसंख्या 21 धावा, 5 गडी बाद. अर्धा संघ चमूच्या असल्याला मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता कल्पेश म्हात्रे यांचा. एक थोडासा कुठेतरी रिस्क घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल.
यावेळेला आपण पाहतोय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 रन, 5 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. रंगनाथ रामचंद्र भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावर. येस अगदी बरोबर. आणखीन पारितोषिक आपण बघताय जालिंदरचे भोईर यांच्या माध्यमातून लाईन ग्रुपचे अध्यक्ष पुष्पराज म्हात्रे यांच्याकरता पारितोषिक लागले. षटकार, चौकार आणि धावबाद विकेट जर त्याने प्राप्त केले तर आदरणीय सन्माननीय जालिंदर भोईर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. आणि डाव्या बाजूला रंगनाथ रामचंद्र भोईर साहेबांचं आगमन झालंय. वेलकम रामचंद्र भोईर साहेब, आम्ही आपलं स्वागत करतोय. 21 धावा, 5 गडी बाद. पुष्पराज म्हात्रे यांच्यासाठी मात्र आपण पाहतो जर एक धाव सुद्धा या ठिकाणी आली तरी सुद्धा मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. जालिंदर भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चंद्रपाडा HM चिकन सेंटर चंद्रपाडा यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 22 धावा. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुष्पराज म्हात्रे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये ते डेच्या स्पर्धेमध्ये सत्यसाई चषक खार्डीच्या मैदानात सुद्धा आले होते. धावांची गती 22, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड अमित दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते. आमदार चषक MLA ट्रॉफी 2021चं हे शानदार आयोजन पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज मितेश शिंगोटे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू म्हणता येईल का तर नाही. यावेळेला आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला पिच केलं गेलं आणि वाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ती फलकावर एकंदरीत 23 रन्स, 23 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा या फलकावर पाहायला मिळतात. यष्टीरक्षण जर आपण पाहिलं तर सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळालं. प्रणयच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 23 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मितेश शिंगोटे जरूर लेंथ अँड लाईन, सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. अप्रतिम गुड डिलिव्हरी, तेवढ्याच जोमाने मात्र उत्साहाने खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. इथे मात्र HM चिकन सेंटर जे आपल्याला पाहायला मिळतं चंद्रपाडा यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळेल. जालिंदर भोईर लायन्स ग्रुप आपल्याला पाहायला मिळतं, त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा, 5 गडी बाद, 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत ध्यान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. थँक्यू वेलकम बॅक. 25 रन्स, 5 विकेट आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 6.25 ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लास्ट विकेट जर आपण विचार केला 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलं रवी डवलेने. पार्टनरशिप 2 चेंडू आणि 4 धावा असं मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रिव्हियस ओव्हरचा जर विचार केला तर 2 धावा, तदनंतर वाईड आला, तदनंतर 1 धाव, पुन्हा एकदा 2 धावा, पुन्हा एकदा विकेट, पुन्हा एकदा 1 धाव, पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा 2 धावा अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. जो प्रिव्हियस ओव्हर आपण पाहिलं प्रत्येक एका धावेसाठी HM चिकन सेंटर चंद्रपाडा जालिंदर भोईर लायन्स ग्रुप अध्यक्ष यांच्याकडून आपण पाहतोय की 200 रुपयांचं कॅश प्राइज पुष्पराज म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. धावांची गती 25, लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 400 रुपये जमा झाले, ते मात्र पुष्पराज म्हात्रे यांच्यासाठी HM चिकन सेंटर जे आपल्याला पाहायला मिळतं जालिंदर भोईर लायन्स ग्रुप अध्यक्ष चंद्रपाडा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 25 धावा, 5 गडी बाद. यानंतर होणारा सामना पत्तू पॅकर जुचंद्र वर्सेस काव्य 11 अंकुश स्मृती. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. ऑफिशियली 6 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळताना उजव्या साईडला अमितदादा पाटील
या स्पर्धेचं नेतृत्व खूप छान पद्धतीने त्यांच्यासमोर नितीन पाटील लेजंड क्रिकेटर. यावेळेला मात्र ऑन साईडला सुपर क्लाइम्बिंग चेंडू मात्र यावेळेला आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली. खराब म्हणता येणार नाहीये, स्लो आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र दैव देतेने कर्म नेते असं म्हणायला हरकत नाही आहे. मात्र एक धाव या ठिकाणी इन्क्लूड केली जाईल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 26 धावा. भावेश पुणेकर, विनोद परेड यांच्या जागी आपण पाहतोय सबस्टिट्यूट खेळाडू आहेत आणि त्यांनी फेकी केली. फलंदाज बाद पुष्पराज म्हात्रे यांच्या खेळीला फुल स्टॉप. याद करना ये रंग लटन करना ये सावन महिना तुला याद करना ये सावन महिना तुला याद करना ये पहिल्या चेंडूवर या ठिकाणी कल्पेश म्हात्रे यांचा मात्र सुंदर फटका होता, परंतु या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस आपण पाहतोय द ग्रेट मराठा जुचंद्र. या दोन संघांमध्ये कडवी लढत पाहायला मिळते. साईडला आपण पाहू शकाल मोहनदादा पाटील. चला टॉस करण्यासाठी या षटकानंतर लगेच आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल पण तो पॅकर जुचंद्र अँड काव्य 11 अंकुश स्मृती. बिग फाईट, बिग बॅटल दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी आहे का, फेअर चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4.2 चेंडूचा खेळ झाला. एका साईडला गणेश आपण पाहतो, एका साईडला कल्पेश म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. स्वप्नील मुकादम गुड डिलिव्हरी, गुड बॉलिंग, सुपर प्लेन द लाईन. यावेळेला ऑन साईडला सुंदर फटका आहे आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. पंचांचा सिग्नल काय येतोय तर यावेळेला 1 बाउंड चौकार. स्वीट टायमिंग कल्पेश म्हात्रे ब्रँडचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. हजार छोकरे भेजा न ठोकरे और लाए अपन पंगा नहीं करना दंगा नहीं करना कर दूंगा मैं वरना तेरी टाय टाय फिस तेरी टाय टाय फिस तेरी टाय टाय फिस. थँक्यू. 30 धावा 6 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. कल्पेश म्हात्रे मी म्हटलं ॲबिलिटी आहे या खेळाडूकडे नो डाऊट आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर मात्र यावेळेला खेळला गेला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. रवी वाघमारे मी म्हटलं होतं एक मॅग्निफिसंट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ॲथलेटिक अँड ॲग्रेसिव्ह खेळाडू आपण पाहतोय. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन कल्पेश म्हात्रे यांच्या खेळीला पूर्णविराम. DJ दीपक लगबग माझ्या रायाची लगबग माझ्या रायाची कडची चुरी जायाची अन गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. चला दोन्ही संघाचे कर्णधार पत्तू पॅकर्स जुचंद्र अँड काव्य 11 अंकुश स्मृती. धावसंख्या 30 रन्स 7 गडी बाद. आर के एंटरप्राइजेस रणजितजी किनी साहेब जे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी द ग्रेट मराठा या संघाला 500 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक विकेटसाठी विजयभाई परमार यांच्याकडून 100 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे काव्य 11 अंकुश स्मृती जुचंद्र संघ खेळतोय. आदरणीय सन्मान्य दीपक उर्फ बंटी पाटील यांचा संघ या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्याला मैदानाच्या आत दिसतील आणि म्हणूनच बघतोय आपण दीपक पाटील साहेबांनी या स्पर्धेकरता संपूर्ण लाईव्हचा खर्च उचललाय. यावेळेला पाहिलं खूपच बाहेर असल्या कारणानं विरल नायर मात्र वळत आहेत. वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणय मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 31 रन 7 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, ज्या मात्र बॅटमधून धावा येताना पाहायला मिळतील. 2 धावा येतील का? फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकतायत जवळजवळ धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती एकंदरीत 33 धावा. ज्या मात्र सिंगल डबलला मात्र धावा ज्या येत आहेत त्या मात्र HM चिकन सेंटर चंद्रपाडा, जे आपण पाहतोय जालेंद्र भोईर लायन्स ग्रुप अध्यक्ष चंद्रपाडा यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. धावसंख्या 33 रन्स, 33 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 32 रन्स, 32 धावा झालेल्या आहेत. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.5 चेंडूचा खेळ झालाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. कल्पेश म्हात्रेने मात्र एक मोठा फटका जरूर खेळला गेला होता. थोडीशी घाई करा जरा. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा, 32 लॉस ऑफ 8 विकेट. यानंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये सरळ थेट जाणार आहोत, ज्या ठिकाणी टॉस होईल. पतू पॅकर्स जुचंद्र अँड काव्य 11 अंकुश स्मृती या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं ते मात्र या स्पर्धेने दाखवून दिलंय. पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये डंका या ठिकाणी या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, विकेट नंबर 9 नाही येणार. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. भूपेंद्र भवानी मात्र त्या ठिकाणी फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34 रन्स. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिलं सत्र या ठिकाणी पहिला डाव समाप्तीवर झालाय. 35 धावांचं लक्ष असेल ते येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. 35 रन्स टू विन, बॉल 30 असतील. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चला या आपण टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया. चला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Webov in the mix. थँक्यू धन्यवाद डीजे. या पण आदरणीय सन्माननीय यशवंत भास्कर भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते सामना 4 षटकांचा राहील. 4 गोलंदाज वापरणे बंधनकारक. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं बंधन असेल. यशवंत भास्कर भोईर साहेब यांना विनंती करेन की यावेळेला अभिमन्यू स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका साईडला आमदार चषक असं आपण पाहतोय. हे कॉईन आपण पाहू शकाल आमच्या या ठिकाणी दिलीप भोईर या ठिकाणी मला दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीनवर. या आपण टॉस या ठिकाणी केला जातोय. अभिमन्यू आणि यावेळेला आलेला आहे ते आपण पाहतोय अभिमन्यू स्पोर्ट्स यशवंत, जे आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय साहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. यस, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. डिसिजन काय असेल आपलं एक्झॅक्टली? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना आता काही प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही आहे तोच लाईनअप खेळू. नक्कीच अमितदादा पाटील यांची स्पर्धा पाहायला मिळते. आमदार चषक भरवलं गेलंय. ही स्पर्धा खेळताना कसा आनंद व्यक्त करतात आपण? ही स्पर्धा खेळताना खूप मजा येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी नीटनेटका आहे. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय आतापर्यंत तुमचे 3 ते 4 असे गोलंदाज, कारण सामना 4 षटकांचा आहे. 4 षटकांमध्ये तुमचे 4 गोलंदाज कोण असतील? निशांत असेल, दिवेश असेल, मी स्वतः असेल आणि विनीत असेल. पहिल्या इनिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघ सुद्धा बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांमध्ये एक्झॅक्टली माइंडमध्ये टोटल असेल किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल आपलं? कमीत कमी धावांमध्ये रोखणार. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. निखिल, जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरोधात 24 चेंडू खेळायचे. 24 चेंडूंमध्ये मॅक्झिमम टोटल काय असतं? 50 क्रॉस. 50 क्रॉस करणार आहात. त्यासाठी ओपनिंग फलंदाज रेग्युलर तेच असतील? हो तेच.
की स्वतः आयोजक आहात, अजून इम्प्रूव्हमेंट करण्याचा काय प्रयत्न असेल पुढच्या वर्षामध्ये या स्पर्धेचा? अमित दादा पाटील यांचं कौतुक कसं करतील? बघू, अजून आम्ही चांगली टुर्नामेंट करायचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि आपल्या या लाडक्या प्रेक्षक राजांचं पण धन्यवाद कसं व्यक्त करतील? हो नक्की, त्यांच्यामुळेच खेळायला मजा येते आणि टुर्नामेंटची शोभा वाढते. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच निखिल पाटील. तर आपण निखिल पाटील यांना ऐकलं तर एका साईडला सुंदर प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. टू पॅकर्स जुचंद्र ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर संदीप गावंड. या ऐकूया संदीपजी गावंड यांना. थँक्यू व्हेरी मच JTC कॅमेरामॅन दिलीप बोईर. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रमोदजी शेवडगे. आतापर्यंत 7 इनिंग्स झालेत. 31.5 चेंडू या खेळपट्टीवर आपल्याला पडताना दिसलेत. 318 धावा, 35 गडी बाद झालेत, 20 चौकार आणि 10 षटकार या मैदानावर तुम्ही बघितलेत. आणि 0 या धावसंख्येवर बाद होणारे फलंदाज 6 या स्पर्धेमध्ये आपण आत्तापर्यंतची जी वाटचाल आहे ती वाटचाल आपण बघितली. आणि ज्या अतिरिक्त धावा आहेत त्या अतिरिक्त धावा 26 आपल्याला येताना दिसत आहेत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतोय. नुकताच टॉस बॉक्समधून अहवाल आलाय आणि आता 30 बॉलमध्ये 35 धावांचं लक्ष ठेवलंय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघासमोर. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाकरता सुवर्ण संधी चालून आले. 3 षटकार लगातार ठोकणाऱ्या फलंदाजाकरता RK एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्माननीय रणजित प्रकाश किणी यांच्या सौजन्याने 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारांची हॅट्रिक करता आणि प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. षटकार चौकारांची हॅट्रिक जरी साधली तरी RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किणी यांच्या सौजन्याने 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय रणजित किणी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वितरित केलं जाईल. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. गोडावालचं तुम्ही ऐकलात पहिल्या डावामध्ये. आणि आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असतानाच प्रारंभिक जोडी सलामीची जोडी मैदानाच्यात उतरले. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे तो मितेश शिंगोटे. नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे रवींद्र वाघमारे. अतिशय चांगला खेळाडू आहे. यष्टांच्या पाठीमागे राष्ट्रीय खेळाडू श्याम पाटील यांना तुम्ही बघतायत. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने रवींद्र पाटील. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, द लेजंड क्रिकेटर. मॅच स्टार्ट होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. डावीष्टीच्या बाजूला वाळणारा चेंडू 1 चोरटी धाव पूर्ण केली आणि एका धावेनिशी खातं उघडलं. जालिंदर भोईर साहेबांकडून पारितोषिक लावलं जाते. HM चिकन सेंटर चंद्रपाडा यांच्याकडून पारितोषिक लावलंय. विकेटची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक नाही, विकेटची हॅट्रिक करता पारितोषिक असेल. HM एंटरप्राइजेसचे मालक यांच्या सौजन्याने पारितोषिक असेल. 3000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालंय. मॅचकडे पुन्हा रवाना होऊया. स्ट्रायकिंगकडे आता स्ट्राईक चेंज होतोय. रवींद्र वाघमारे इन दी एअर. चेंडू हवेमध्ये मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुणीच नाही. बघता बघता 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेत आणि या 2 धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 3 वर. जिंकण्याकरता 35 धावांचं लक्ष. खरं तर या रजनी स्पर्धेमध्ये 50 धावा सीमित 5 षटकांमध्ये एक चांगलं टार्गेट असू शकतोय. आणि इथं पहिल्या 5 षटकांमध्ये फक्त 35 धावा 34 धावा करता आल्या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाला. प्रत्युत्तरादाखल चांगली सुरुवात द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये आदरणीय सन्माननीय रणजित किणी साहेबांच्या सौजन्याने इथे जाहीर झालेत, ज्या RK एंटरप्राइजेसचे मालक आहेत. त्याच्यानंतर RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किणी यांनी लगातार 3 षटकारांकरता 3 चौकारांकरता 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. आता 5000 केलंय. चेंडू हवेमध्ये बघू शकतायत. बिट्टू त्या क्षेत्रामध्ये होतोय. फेकी येईपर्यंत फलंदाजाने 2 धाव पूर्ण केलेत. 2 धाव मिळत आहेत. बिट्टू हा गोलंदाजी करतोय. मात्र तिथे आपण बघितलं त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू आडवेपर्यंत फलंदाजाने 2 धाव पूर्ण केलेत. 2 धावणीची धावसंख्या पोहोचली ते 5 वर. RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किणी साहेबांकडून पारितोषिक जाहीर झालंय. 3 षटकार आणि 3 चौकारांकरता रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक.
इनसाइड आउट करून खेळायचं होतं. बॅकफुटला गेला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. हा डॉट चेंडू, हा निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. 7.5च्या सरासरीने सध्या वाटचाल सुरू आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची. पहिल्या षटकातील आता 5वा चेंडू असेल. धावसंख्या 5. पॉवर प्लेचं बंधन असताना फिल्डिंग आपण बघतायत. तर सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लावले गेलेत. एकाला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ठेवलंय आणि एकाला ठेवलंय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. हे 2 क्षेत्ररक्षक बाहेर. चेंडूला उचललाय ऑन साईडला. चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुणी नव्हता. त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार चौकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान फक्त या कारले डोंगराव मार घुमे थँक्स डीजे. याचाच अर्थ याच्या आधी जे क्षेत्ररक्षण होतं ते अगदी योग्य पद्धतीचं होतं असं मला वाटतं. कारण तो क्षेत्ररक्षक आत आणला गेला आणि एक क्षेत्ररक्षक जो मिड ऑफमध्ये होता त्याला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये धाडलं गेलं आहे. दरम्यान एक चांगला फटका निवडला आहे. फटक्याची चांगली निवड. धावसंख्या 9. विकेट प्राप्त केल्यानंतर दबाव येऊ शकतो आहे. खरं तर ती आवश्यकता आहे या घडीला अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. हा चेंडू वाईड असेल. ऑफ स्टंपच्या जास्तीत जास्त बाहेर निघणारा चेंडू आहे आणि पंचाने वाईड घोषित केलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये सर विरल नायर आणि दुसऱ्या बाजूला अजित म्हात्रे या दोघांना तुम्ही बघतायत. तर पारितोषिक लागलं जाते. पारितोषिक सुद्धा या ठिकाणी लागलं जाते याच्या चिकन सेंटर यांच्या माध्यमातून. विकेट जर 3 लगातार प्राप्त केले तर 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या गोलंदाजाला. तर दुसऱ्या बाजूला षटकार चौकारांची हॅट्रिक करणाऱ्या फलंदाजाला 5,000 रुपये असतील आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजित कुमार किनी साहेबांकडून. आता इथे फलंदाज क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. चेंडू त्याच्याकरता थांबत नाही. चेंडू निघून गेलाय. सरळ चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय डिपिश पॉइंट पट्ट्याबाहेर. चौकार. 4 धावा. दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. 5 चेंडूमध्ये व्यक्तिगत अशा 12 या धावसंख्येवर खेळतोय. षटक संपते पहिलं. प्रत्युत्तरादाखल 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची ग्रेट सुरुवात. संघाची धावसंख्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 14. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 21 रनची आवश्यकता. 35 धावांचं टार्गेट ठेवलंय. पहिल्या षटकानंतर 14 धावा आल्यात. चांगला ताळमेळ, चांगली भागीदारी मितेश शिंगोटे आणि रवी वाघमारे या दोघांमध्ये होतोय. 14 धावांची ही भागीदारी आहे. रवी वाघमारे खूपच चांगला चतुर फलंदाज आता तो बनलाय. चतुर फलंदाज, चतुर क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते. अनेक मॅचेसमध्ये जितक्या मॅच त्याच्या लाईफमध्ये तो खेळलाय त्याच्यामध्ये एकही झेल त्याने आतापर्यंत ड्रॉप केलेला मला तर दिसला नाही. कठीण झेल जरूर सुटलीत मात्र असा एक चांगला खेळाडू सापडला आहे द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला जो चांगली ग्रेट सुरुवात करून देतो आहे. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय तो म्हणजेच गणेश आणि त्याला समोर जाईल उजव्या हाताचा फलंदाज मितेश शिंगोटे. ऑन साईडला मिड ऑन 38 सर्कलच्या बाहेर आता क्षेत्ररक्षक आपण बघितले तर 3 ठेवले गेलेत. एक क्षेत्ररक्षक फाईन लेगमध्ये तैनात केलाय. एकाला ठेवलं मिड विकेट क्षेत्रात आणि एकाला आपण बघतायत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयास केलाय. गोलंदाजाने चातुर्य दाखवलंय. त्याची गुणवत्ता सिद्ध केलंय आणि हा चेंडू फक्त सोडून दिलाय. उचळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात धाव बनवण्याची संधी नाही. हा निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबली. धावसंख्या आहे ती 14. रिक्वायर रन रेट आता फक्त 5.48चा बनलाय. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता. दुसऱ्या बाजूला श्याम पाटील यांना तुम्ही बघू शकतायत. एक अतिशय चांगलं यष्टीरक्षक, चपळ यष्टीरक्षक म्हणून त्यांची गणना केली जाते. जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना पारितोषिक देण्यात आलं होतं. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर. चेंडू सरळ सीमारेषा पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार चौकार.
बँकसुडीचे आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. आपण बघतायत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट्स आयोजित आमदार चषक 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रजनी स्पर्धा आहे आणि या रजनी स्पर्धेला अफाट प्रेक्षकांची गर्दी तुम्ही बघताय. धावसंख्या 18. रिव्हर्सचा फटका खेळ आहे. चेंडू येतोय शॉर्ट कव्हर क्षेत्रात. 1 धाव पूर्ण आणि एका धावेची मितेश यांनी स्ट्राईक रोटेट केली. मितेश याच्या खेळीचा जर विचार केला तर त्याच्या 4 चेंडूंमध्ये 6 धाव मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला रवी वाघमारे 2 चौकारणीशी चांगला धाव बनवतोय 12. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केले. नो बॉलचा इशारा. चेंडू शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये आणि हा नो बॉल. 1+1 1+1 या 2 धाव मिळतील. फ्रंट फूट नो बॉल. ओव्हर स्टेपिंग होतोय आणि म्हणूनच पंचांच्या माध्यमातून हा नो बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा. या अतिरिक्त धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 21 धावा झालेत. 1 धाव पळून पूर्ण केली. 21 धावा झालेत. याचाच अर्थ आता फक्त आणि फक्त 14 रनची आवश्यकता. 21 बॉल 14 धावा. फ्री हिट असेल. मुक्त पटका खेळण्याची संधी. उघडा डोळे बघा नीट. पडणारा चेंडू असेल फ्री हिट. डावेष्टीच्या बाजूला वाढणारा चेंडू. पंच अजित म्हात्रे सरांचा पुन्हा वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ते 22 वर. बिनबाद नाबाद जिंदाबाद 22 धावा. डोकेदुखी ठरले ही भागीदारी. दुसऱ्या इनिंग मध्ये क्षेत्ररक्षण करताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाला. निराश असतील इतर खेळाडू. ज्या पद्धतीने आपण बघितलं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून रवींद्र पाटील श्याम पाटील हे 2 दिग्गज कलाकार. आता फलंदाजाने चेंडूला उचललंय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर. मॅक्झिमम करता 6 धावा. षटकार. निश्चितच अंदाज मिळाला नव्हता. अंदाज बांधता आला नाही. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये होता अमर पाटील आणि त्याच्या आवाक्यापासून हा झेल पुढे गेलाय. या 6 धावा. 6 धावणीचे धावसंख्येत बदल. धावसंख्येला वेग आलाय. धावसंख्येला चालना मिळाली. धावसंख्या 28. पुन्हा आता डिफेन्स केलंय. पॉपिंग क्रीजचा चांगला वापर केलाय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. आता 6 चेंडूमध्ये 13 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज रवी वाघमारे आणि एका षटकारणीशी 6 चेंडू 13 धावसंख्येवर खेळतोय फलंदाज मितेश शिंगोटे. 19 चेंडू आणि 19 चेंडूमध्ये फक्त 6 धावांची आवश्यकता. 19 बॉल रिमेनिंग अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय चांगला मॅच होतोय. एकतर्फी मॅच. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचाने वाईड घोषित केल्या आहेत. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ सापडत नाही. लाईन आणि लेंथ हे खरी शैली असायला हवी गोलंदाजाची. उजव्या हाताने तो गोलंदाजी करतोय मात्र चांगले चेंडू रिलीज करणं फार गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला रवींद्र वाघमारे बॅट तिथे आपटताना दिसतोय. ऑफ स्टंपवर शफल झालाय. चेंडूला रिव्हर्स फटका खेळायचा होता फलंदाजाला. चेंडू जातो शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. लेग बाईचा इशारा. 1च धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 30 धावा बनतायत. भागीदारी तर घातक बनलंय. याचाच अर्थ विजयाच्या अगदी समीप आलाय द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या बनली ती बिनबाद नाबाद 31 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये फक्त 4 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पुन्हा येऊया. कम ऑन डीजे. बघू शकतायत ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेले हे चित्र. आणि इथे बघा जमिनीच्या अगदी खोलवर जाऊन कॅमेरामॅन काय चांगल्या पद्धतीने टिपतायत. आमदार चषक दमदार चषक 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. आता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता फक्त 4 धावांची आवश्यकता. विरल नायर यांना तुम्ही बघतायत पंचांच्या भूमिकेमध्ये. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय कल्पेश म्हात्रे. ओ चांगला स्लॉक केले. चेंडूला चेंडू फाईन लेगच्या दिशेने
सीमारेषे पार आणि हा आलाय विजयी चौकार. हा विजय नोंदवलाय 17 बॉल राखून आणि जवळजवळ 10 गडी राखून हा विजय नोंदवलाय. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची ग्रेट सुरुवात. व्हॉट अ मॅच. हस्तांदोलन करण्याकरता दोन्ही संघाने पुढे व्हा. हँडशेक करण्याकरता मैदानाच्या आत जा आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या बाहेर तुम्हाला यावं लागेल. रवींद्र वाघमारे यांनी 8 बॉलमध्ये 17 धावा बनवल्यात. याआधी गोलंदाजामध्ये बघूया पहिल्या डावात कोणी चांगले प्रदर्शन केलंय. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत इलेक्ट्रॉनिक स्कोर अपडेटर. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं चेतन म्हात्रे यांनी 2 षटकांमध्ये 11 धावा दिल्यात, 2 गडी बाद केलेत. विनोद परेट यांनी एका षटकामध्ये 4 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलायत. स्वप्नील मुकादम यांनी 9 धावा दिल्यात एका षटकामध्ये आणि 1 गडी बाद केलाय.